वैशाली लिगडे यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट व बेस्ट उद्योजिका राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान। महिला दिनानिमित्त आविष्कार फाउंडेशन सोलापूर येथे राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार पंढरपूरच्या पहिल्या मेकअप आर्टिस्ट व बेस्ट उद्योजिका सौ वैशाली लिगडे यांना देण्यात आला। त्यांच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत भरपूर मुलींना ब्युटी पार्लर कोर्स मधून आपल्या पायावर उभे केले व महिला सक्षमीकरणाचे कार्य केले व करीत आहेत, याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना मिळाला। हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी 1 लाख रुपये फीचा मेकअप मास्टर क्लास फक्त 20,000 मध्ये घेतला आहे। नमस्कार मॅडम, तुम्ही या ब्युटिशियनच्या क्षेत्रामध्ये यायचं कारण काय आणि तुमच्या या ब्युटिशियनच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी मोहिनी पार्लरची ओनर वैशाली लिगडे। एक माझं स्वप्न होतं की दुसऱ्यांना सजवायचं आणि स्वतः पण छान राहायचं। हा माझा छोटी होती तेव्हापासूनचा एक ध्येय होतं किंवा माझं स्वप्न होतं आणि असं एक स्वप्न होतं की कलरफुल लाईफ मध्ये आपण जगायचं आणि खरंच ते स्वप्न माझं पूर्ण झालं की मला ब्युटिशियन क्षेत्र मिळालं। 1994 ला माझा पहिला कोर्स झाला, तेव्हापासून मी या फील्डमध्ये काम करत आहे। तर 2000 साली मी प्रोफेशनल पार्लर सुरू केलं। त्यावेळीपासून क्लासेस पण घ्यायला सुरुवात केली। क्लासमध्ये पण खूप साऱ्या मुलींना घडवलं, हजारो स्टुडंट आहेत माझ्या आणि थोडंसं महिला सबलीकरणाकडे पण लक्ष देऊन शासनमान्य काही कोर्सेस यायचे, ते कोर्सेस पण मी खूप 10 ते 12 वर्ष घेतलेले आहेत। त्यामध्ये मूकबधीर मुलींना पण मी क्लास दिलेले आहेत की बाबा मूकबधीर जरी असल्या तरी त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, हे माझं स्वप्न होतं। आणि ज्या काही अशा गरजू मुली आहेत की ज्यांना काम हवं आहे पण फी भरण्याची कंडिशन नाही आहे, प्रत्येक वर्षी 25 वर्षामध्ये अशी एक मुलगी मी घडवलेली आहे। त्याचबरोबर ज्या काही मुली माझ्याकडे क्लासेसला वगैरे आल्या त्यांना पण मी त्यांचं चांगल्या पद्धतीने क्लास घेऊन त्यांच्या पायावर उभारण्याची त्यांना चांगली संधी दिली। आणि कसं असतं की जर गुरु चांगले भेटले तर आपण शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकतो। आणि प्रत्येक मुलींचं एक स्वप्न असतं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे आणि बऱ्याच मुलींची स्वप्न माझ्याकडून पूर्ण झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने ते पार्लर रन करत आहेत। त्यामुळे मला माझी लाईफ चांगली वाटते। खूप छान। मी असं पण ऐकलंय की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, तर फिल्म इंडस्ट्रीकडे तुम्ही कशा वळालात? लकीली आपल्या पंढरपूरमध्येच 2007 साली एक क्लास आला होता। सुहास गवते माझ्या गुरूंचं नाव आहे। तर त्यावेळी मला कळालं की मेकअप आर्टिस्ट हे वेगळे असतात आणि मी तो कोर्स आता भीतच केलेला की करू की नको, की मला ह्याला फायदा काय होईल का नाही। तर त्यावेळीचा काळ खूप वेगळा होता की म्हणजे की लग्नामध्ये वगैरे ब्युटिशियन कोण बोलवत नव्हते। मग तरी पण मी तो कोर्स असाच केला आणि त्यानंतर थोडंसं सरांच्या बरोबर मी काम केलं। बऱ्याच वेळेला नाट्य संमेलन मध्ये असेल, चला हवाई उद्याच्या टीम बरोबर असेल किंवा बरेच पिक्चर मध्ये पण मला त्यांनी मेकअपच्या वेळी मला बोलवलेलं होतं। मी खूप वेळेला गेलेली आहे आणि तिथं मला खूप वेगवेगळी व्हरायटी कलरफुल शिकायला भेटली। त्याचा फायदा मला मेकअप मास्टर क्लास मध्ये खूप झाला आणि खूप हजारो नाही लाखो मेकअप मी आजपर्यंत केलेले आहेत आणि खूप मुलींना पण क्लासेस मी शिकवलेले आहेत। चांगल्या लेवलवर पर्यंत मुली पोहोचलेत। मुंबई, पुणे म्हणजे की सिटीमधून आपल्याकडे येतात शिकण्यासाठी, ही खूप मोठी गोष्ट मला वाटते। आणि मला पण खूप वेळा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी क्लासेस घेण्यासाठी बोलवलं। पूर्वी असं नव्हतं, मी जेव्हा पार्लर शिकले तेव्हा आम्हाला बाहेर गावी जाऊन शिकावं लागायचं, मुंबईला किंवा पुण्याला वगैरे मोठे मोठे क्लास असायचे। तर माझ्या बाबतीत थोडं उलटच घडलं की मला 10 ते 12 वर्षापूर्वी पुण्यामध्ये माझ्या बॅच झाल्या। तिथून पुढं बरीच मेकअपला पण मागणी वाढली आणि परत क्लासेस पण खूप चालू झाले। खूप छान प्रवास वाटतो मला। 29 मार्च रोजी तुम्हाला जो राजमाता जिजाऊ पुरस्कार आविष्कार फाउंडेशनच्या वतीने मिळाला, तो कशाबद्दल मिळाला आणि या पुरस्कारातून तुम्हाला मोटिवेशन काय मिळालं? हा पुरस्कार जो माझा 25 वर्षाचा प्रवास आहे
की जे काही काम मी केलेलं आहे त्याबद्दल मला हा पुरस्कार मिळाला. लाखो मेकअप मी आजपर्यंत केलेले आहेत आणि 25 वर्ष झालं प्रामाणिकपणे सेवेत आहे. हे पाहूनच मला आविष्कार फाउंडेशननी पुरस्कार दिलेला आहे. आणि मला मोटिवेशन तिथं गेल्यानंतर असं मिळालं, की जे काही माझे 1-1 लाखाचे क्लास आहेत, ते गोरगरिबांच्या मुलीपर्यंत पोहोचावेत. त्यासाठी त्याची फी फक्त मी 20,000 ठेवलेली आहे. आणि ज्या मुलींना आपलं करिअर ब्युटी क्षेत्रामध्ये घडवायचं आहे, त्या मुलींनी माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजेल आहे. आणि पैशासाठी कोणाचं थांबायला नाही पाहिजेल करिअर. ह्यासाठी मी 1,00,000चा कोर्स फक्त 20,000 मध्ये ठेवलेला आहे. तर ज्या गरजू मुली आहेत त्यांनी अवश्य मोहिनी पार्लरला भेट द्यावी.